बालेवाडी हाय स्ट्रीट येथे दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला। ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या स्वप्नील कुसाळेची देखील त्या ठिकाणी हजेरी पाहायला मिळत आहे। आपलं स्वास्थ्य जपत ध्येय साध्य केलं पाहिजे। स्वप्नील कुसाळे तरुणांना हा सल्ला बालेवाडी हाय स्ट्रीट येथे दहीहंडीचा उत्साह पाहायला दहीहंडीचा उत्साह मोठ्या उत्साहात संपन्न झाला। थाटामाठात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात शरीर महत्त्वाच्यासाठी आपण आपलं डाईट चांगला ठेवा आणि डाईटमध्ये असं आहे की तुम्ही चांगलं जेवण खा, की बाहेरचं काही असं अनशन खाऊ नका, बिकॉज त्याच्याने आपले शारीरिक दृष्टी आहेत ती खराब होऊन जाते। सो तुम्ही टायमिंगवरती खावा आणि चांगल्या प्रकारे पौष्टिक आहार घ्या, त्याच्याने तुमची जी शारीरिक जो बॉडी आहे तुमची चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग बनते आणि तुम्ही अशा प्रकारे आपली हिंदूंची संस्कृती आहे ती चांगल्या प्रकारे अजून जास्त उंचावर घेऊन जाईल। या देशातील लाखो तरुणांना ते प्रेरणा देत आहे। जसं की आपण इतर खेळांमधले पाहतो, क्रिकेटमध्ये पाहतो, पण खरा खेळ या जगामध्ये आपण मानतो तर ऑलिम्पिक, आणि त्या ऑलिम्पिकमधलं एक मेडल मिळवणं किती अवघड गोष्ट आहे आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि एका मराठी तरुणाने आज हा बहुमान पटकावला, याबद्दल आमच्यासारख्या अनेक तरुणांना त्याचा अभिमान वाटत आहे। ग्रामस्थांच्या वतीने, या बाणेर बालेवाडी परिसराच्या वतीने, पाषाण तसेच कोथरूड मतदारसंघाच्या वतीने स्वप्नीलजींना एकदा आम्ही आज 5 लाख रुपये आमच्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी देणार आहे। पण निश्चितपणे याने काही होणार नाही, आम्हाला माहिती आहे की बाबा हे, कारण आत्ता ब्रॉन्झ मिळालेला आहे आणि स्वप्नीलला मला वाटते खरी मानाची हंडी पुढच्या येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड करून निश्चितपणे करेल असे आमच्या सर्वांच्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।